आपण पाहत आहात BCCN न्यूज। कोट्यावधी रुपये खर्चूनही रायपूरमध्ये अनियमित पाणीपुरवठा, जिल्हा परिषद इमारतीत धडकल्या शेकडो महिला। बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। महाजल तसेच जलजीवन अशा योजनेद्वारे कोट्यावधी रुपये खर्चूनही प्रत्यक्षात मात्र गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे। 2 महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत 8 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला आज जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडकल्या आहेत। ग्रामीण पाणीपुरवठा अभियंत्यांसमोर महिलांनी आपली कैफियत मांडली। लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावरील कामकाज पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आम्हाला स्पेशल ऑडिट पाहिजे त्या गावाचं। ऑडिट पाहिजे आणि पुन्हा पाणी येत नाही। 2-2, 3-3 महिने होतात पाणी येत नाही आणि आमच्या पाण्यामध्ये किडे आळे पडतात। आणि ग्रामपंचायतमध्ये 10 कोटी आम्ही खर्च केले, मग कुठे केले याने दाखवायला पाहिजे आम्हाला। आणि 2-2, 3-3 महिला पाणी आणावं लागतंय। म्हातारे कोतारे असतात, त्यांना पाणी भेटत नाही। कधी हापशी 3 वर्ष झाली पाईपलाईन झाली, पण 3 वर्षातही आम्हाला असे 1-2 महिने होतात पाणी आलं नाही। 3 वर्षापासून आम्ही काय करणार मग? आज रोजी पाणी पुरवठा नाही म्हटल्यानंतर बुढ्यानं काय करायचं? आज त्यांचे जरा लेखायले जर ते यशन असलेलं या यशनात मध्ये ते नाल्यावर मोऱ्यावर लोळतात, त्या आई बाबाला त्यांना पाणी कुठून आणायचं? आज रोजी येरीला काट्या लावल्या। आज मळ्याना पाणी होतं तर आम्ही पाणी काढून आणून आम्ही पाणी पुरवठा करीत होतो, लेकरं बाळा पोषित होतो। आज त्यांनी कुपाट्या लावल्या, त्यांनी माळवे काढून राहिले, गहू भिजून राहिले। कुपाट्या लावल्यावर आम्ही पाणी कुठून आणायचं? या गावाले कुठं हापशी नाहीये, या गावात म्हणजे गल्लोगल्ली नाही हिंडा तिथं हापशी नाहीये, आम्ही हापशीहून पाणी आणला। देखो, हमारे गांव में पिछले कुछ सालों से 10 कोटी के आसपास पैसे शासन ने खर्चा करे। जल जीवन मिशन योजना 4 कोटी 25 लाख, महाजल योजना 3 कोटी 37 लाख और ग्राम पंचायत ने जवळपास 2 कोटी रुपए खर्चा करे पानी के ऊपर। बाकी आज तक हमारे गांव को 10 थेम पानी नहीं है। ये 10 कोटी रुपए खर्चा कहाँ पर हुए, कैसा हुए, ये हमारी डिमांड लेकर हम लोग गवर्नमेंट के पास में, यहाँ पर सीओ साहब के पास में, कार्यकारी अभियंता, पानी पुरवठा विभाग, इनके पास में ये सब महिलाओं को लेकर यहाँ आए कि उसका चौकसी लगाकर हमको गाँव को पानी दो। हम पानी की